वेळेस काय होतं, ब्लाऊज असा मधून इथे वरती उचलल्यासारखा होतो. तर बघा असं प्लेन बसत नाही सरळ, असं इथे वरती जातो. तर त्यासाठी काय करायचंय, तर बघा टक्स टाकताना आपण टक्स टाकतो, त्यामुळे हा पार्ट जो आहे तो खाली येत असतो. तर त्यासाठी काय काळजी घ्यायची, तर इथे कितीचा टक्स घ्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगते. तर इथे 1.5 इंचाचं जेवढं आपण मार्जिन ठेवलेलं आहे तेवढं मार्जिन सोडून अलीकडे आपण मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने, आणि त्याचं निम्म काढून घ्यायचंय. आणि इथे आपण आता टक्स टाकणार आहोत. तर टक्सच्या पुढे अर्धा इंच एवढं सोडून द्यायचंय आणि त्याची तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे वरती जवळजवळ अर्धा इंच एवढं जायचंय असं, आणि अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची. अशा पद्धतीने ड्रॉ करून कट केल्याने इथे व्यवस्थित सरळ बसतो फिटिंगला ब्लाऊज. इथे असं वरती उचलल्यासारखं होत नाही. तर ते मी तुम्हाला कट करून दाखवते. तर बघा इथे आता मी कट केले आणि इथे आपण आता टक्स टाकणार आहोत. दोन्हीकडून पण मार्किंग करून घेते मी. आपण अर्धा इंचचं टक्स घेतो, तर ते मी तुम्हाला टाचणी लावून दाखवते तर कशा पद्धतीने ते सरळ होणार आहे. तर बघा इथे अशा पद्धतीने आपण टक्स टाकलाय, असं टाचणी लावून दाखवते मी तुम्हाला. तर बघा इथे टक्स टाकल्यानंतर असं होत असतं. तर बघा आता इथे एकदम सरळ लाईन होतीये तयार. इथे असं वरती उचलत नाही आणि हे पार्ट पण असे खाली येत नाहीत. जर ते असं तिरकं अर्धा इंच कट केलं नाही तर हे पार्ट असे खाली येतात आणि हा भाग वरती जातो. तर त्यासाठी असं तिरकं अर्धा इंच घेऊन कट करायचं आहे. त्यामुळे हा ही जी पट्टी आहे तसं कट केल्याने व्यवस्थित बसते. ते बघा एकदम असं सरळ प्लेन आलेलं आहे.